नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच. मुंबईतून एक मोठी बातमी. गुन्हे शाखेच्या कारवाईने उघडकीस आला आहे एक आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेट. लाखो नव्हे तर कोट्यावधींची फसवणूक आणि देशभरातील सामान्य नागरिकांना लक्ष्य करणारी ही गुन्हेगारी आता उघड झाली आहे. मुंबई गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने कांदिवली पूर्व येथील 2 बनावट कंपन्यांवर छापा टाकून तब्बल 60 कोटी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बँक पासबुक, चेकबुक, सिम कार्ड, एटीएम कार्ड्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त गुन्हे लक्ष्मी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त प्रकटीकरण राज तिलक रोशन, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डी दक्षिण दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखाच्या कक्ष 2चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर व त्यांच्या टीमने हे मोठं ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडलं. देशात सायबर गुन्हेगारीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हालाही संशयास्पद लिंक, कॉल किंवा ट्रान्झॅक्शन दिसत असेल तर तात्काळ 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधा. अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी मुंबई वॉच यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सायबर क्राईम रिलेटेड गँग आहे, मी विस्तारामध्ये सांगणार. त्या संबंधाने यांनी केस केलेली आहे. आतापर्यंत त्यामध्ये 12 लोक अटक आहे. तर हा जे केस आहे ते ह्यामध्ये सुरुवात झालेली होती कांदिवली ईस्टला एक ठिकाणी एक ऑफिसमध्ये रेड केलेली होती आम्ही बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन, जिथे आम्हाला लॅपटॉप्स वगैरे, सिम कार्ड्स वगैरे आणि बँकचे खाते, पासबुक, चेकबुक, करंट अकाउंटचे होते, सेव्हिंग्स अकाउंटचे होते, तो सापडलेले होते. टोटल त्यामध्ये 2 लॅपटॉप, 1 प्रिंटर, 25 मोबाईल फोन, वेगवेगळ्या बँकचे 25 पासबुक, 30 चेकबुक, तसेच 46 ATM कार्ड, 46 ATM कार्ड, स्वाईप मशीन आणि 104 मोबाईल सिम कार्ड मिळाले होते. तर पुढील चौकसीमध्ये असं निष्पन्न झाले की हा सर्व जे सिम कार्ड आहे, ATM कार्ड्स आहे, बँकचे अकाउंट्स वगैरे आहे, ते सायबर क्राईममध्ये वापरले जातो. जे अकाउंट होल्डर आहे त्यांच्याकडून हा खरेदी करतात 7 ते 8 हजार रुपयेमध्ये. त्यानंतर पुढे हा दुसऱ्याला विकतात आणि फायनली जे आहे सायबर क्राईमसाठी तो सिम आणि जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये सायबर फ्रॉडची अमाऊंट टाकण्यासाठी जे आमच्या आतापर्यंत तपास झालेले आहे त्यामध्ये पुढील तपासामध्ये आम्हाला 943 बँक अकाउंट सापडले आणि ज्यामध्ये 181 बँक अकाउंट जे आहे सायबर फ्रॉडसाठी वापर झालेले आहे आणि जे स्केल आहे ऑल ओव्हर इंडिया हा वापर झालेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन शॉपिंग, शेअर ट्रेडिंग, जे काही मोडस ऑपरंडी होतो सायबर फ्रॉडची त्यामध्ये वापर झालेले आहे. टोटल ओव्हरऑल 181 बँक खात्याचे वापर झालेले, त्यामध्ये 1930 वर 339 तक्रारी ऑल ओव्हर इंडियाला प्राप्त झालेले होते, ज्यामध्ये मुंबईची 16 तक्रारी होती. 16 मध्ये 14 गुन्हे दाखल झालेले आहे. उर्वरित महाराष्ट्रातील 46 तक्रारी होते आणि आउट ऑफ 46 12 गुन्हे दाखल आहे आणि इतर राज्यातील महाराष्ट्र वगळून 277 तक्रारी होते 1930 वर आणि त्यापैकी 33 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच पुढे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे चालू आहे, अजून गुन्हे दाखल होत आहेत. तसेच जे अकाउंटमध्ये जे फ्रॉडचे पैसे गेलेले आहे ऑल ओव्हर इंडिया जे स्केल आहे ते 60 कोटी 82 लाखची आहे. टोटल रुपीज 60 करोड 72 लाखची आहे आणि हा पूर्ण जे गँग आहे व्यवस्थितपणे हा एक ऑर्गनाइज्ड क्राईम सारखा चालवत होते, ज्यामध्ये सुरुवातीला त्यांचे काम होते अकाउंट होल्डर, बँक अकाउंट होल्डर, सिम कार्ड होल्डर, तो ह्यांच्या हातात घेणे, पैसे पे करून ह्यांच्याकडे आले की पुढील सेल करणे आणि त्यानंतर फायनल जे कॉल सेंटर बेसिसवर ते लोकांना कॉल करणे आणि विक्टिम करून सायबर फ्रॉडचे पैसे तोच अकाउंटमध्ये घेणे. तर ह्यामध्ये पुढील पण तपास चालू आहे आणि अजून
खूप आरोपी त्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तर हा अशा प्रकारची केस आहे ज्यामध्ये आम्हाला सुरुवातीला जसा चालू होतो त्यापासूनचे आम्हाला गँग सापडले. 12मध्ये जे 5 आहे ॲक्च्युअल अकाउंट होल्डर आहे, ज्यांचे अकाउंट होते आणि सिम कार्ड होते, त्यांना पण आम्ही अटक केलेले आहे. तसेच जे बाकी 7 लोक आहे तो जे खरेदी करत होते सिम कार्ड आणि बँक अकाउंट आणि पुढे सायबर फ्रॉडसाठी पुढे विक्री करून आणि त्यांचे वापर होत होते, 7 लोक.